सो आम्ही निघालो पाटगाव अड्ड्याला आणि आज मस्त मैदान भरणार आहे. कोणते पहिले येणार आहे ते आपण दाखवणारच आहोत. सूरज दाखीलकर आपल्या सोबतच आहे. सो आता आपण भेटूया पाटगाव अड्ड्यात. आणि काय बोलतो सूरज दाखीलकर आजच्या अड्ड्याबद्दल? आज मोठा अड्डा होणार आहे आणि बरेचसे असे मोठे मोठे नंदी येणार आहेत. मोठे मोठे शर्ती पण जमल्या म्हणून आम्ही लवकर 10 वाजता निघल्या अड्ड्याला. तर बघू आता जाताना बरेचसे नंदी समोर पण बघा नंदी दिसतात मस्त भरून चालवल्या. बरेचसे नंदी नवीन नवीन नंदी दाखवण्याचा प्रयत्न करू आणि त्यांची माहिती देण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो ही व्हिडिओ खास का बघायची आहे कारण का याच्यामध्ये ना तुम्हाला पैरे करायला पण म्हणजे साहजिक होईल. म्हणजे बघा आता बरेचसे अशी गाडा मालक असतील छोटे मोठे का त्यांना पैऱ्याला कुठेतरी प्रॉब्लेम येत असेल. यामध्ये आपण काय दाखवतो की कोणत्या साईडनं पळतोय कसा पळतोय त्याच्यानंतर त्याच्या शर्यती तर तुम्ही बघता माहिती बघता आम्ही देण्याचा काम करतो. याच्यानं तुम्हाला पैऱ्यासाठी पण चांगलं होईल आणि आम्हाला पण जरा बरं वाटेल की तुम्ही आमच्या व्हिडिओ बघता म्हणून. सो चला आता आपण डायरेक्ट अड्ड्यात भेटूया आणि तिथे काय काय आपल्याला दाखवून येतं आपल्या या ब्लॉग मध्ये पाहूया. शक्तिमान ना सुपरमॅन ना स्पायडरमॅन आय एम अग्रीमॅन म्हणजेच अग्री माणूस राजेश पात्रे आपला काव्य मधुराज ब्लॉगमध्ये स्वागत करतो. आणि मित्रांनो आपण आलो पाटगाव मैदानात आणि पाटगावमध्ये कोणती कोणती बैल आलेली आहेत ती आधी पहिले आपण दाखवणार आहे. सो चला जाऊया आपण ते डायरेक्ट पाटगाव मैदानात आणि आनंद घेऊया आपण या बैलगाडा क्षेत्रातील आलेल्या नंदींचा. सो मित्रांनो फायनली आम्ही मैदानाचे का आलेलो आहोत. फेरी मारू सर. स्वतः अड्ड्या दाखवतो तुम्हाला. बऱ्याचशा गाड्या यायला सुरुवात झाल्या. महादेवाचे नंदी पण आलेत बरेचसे. तोच मैदान आहे पाटगावचा. हा तिकडेच लावूया. सो मस्त मैदान भरलेलं आहे बऱ्यापैकी. आणि आता वाजल्यात 12:30 वाजून गेलेत. मक्का भाई बरंच ना महबूब सुद्धा आलेल्या मित्रांनो पाहू शकता. सो मित्रांनो पाहू शकता महबूब 8,001 सुद्धा आलेला आहे मैदानात. सो आता जाणून घेऊया आपण कोणते कोणते बैल मैदानात आलेले आहेत. सो दादा काय नाव आहे बैलाचं? निशान. कुठला? शिरगावचा निशान सुद्धा मैदानात आलेला आहे. सो पाठीमागे सुद्धा एक बैल आहे. कोणता बैल आहे दादा? मिल्खा शेठ. सो मिल्खा शेठ पाहू शकता. मिल्खा शेठ सुद्धा पाटगाव मैदानात दाखल झालेला आहे. सो मित्रांनो आंबेगावचा सुंदर सुद्धा आलेला आहे मैदानात पाहू शकता. आंबेगावचा सुंदर सुद्धा खूप भारी पळतो. मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी गाजवला होता आणि आज पाटगाव मैदानात दाखल झाला आहे. मित्रांनो रायफल सुद्धा मैदानात दाखल झालेला आहे पाहू शकता. सो मित्रांनो पाहू शकता विष्णुशेठ पाटील पडलेगाव यांचा MH किंग सर्जा आज तो 17 वर्षाचा आहे. 17 वर्षाचा असून सुद्धा
जबरदस्त नाव करतोय आणि त्याच जोमानं त्याच जोशाने धावतोय. आणि हा मागच्या वर्षीच नवीन खरेदी केली आहे किसन विष्णू शेठ पाटील यांच्याच दावणीतला. मित्रांनो तावडीचा तुफान 1999 आणि लक्षासुद्धा मैदानात दाखल झालेलं आहे पाडगावच्या. सो आज मोठमोठ्या शर्यती होणार आहेत. तुफान आणि लक्षा घरच्या साज आणि आपल्याला दिसलं आहे भुंगाची टेम्पो पाहू शकता. भुंगासुद्धा आला आहे मिलिंद शेठ पाटील यांचा. सो जाऊया भुंगाकडे. सो मित्रांनो पाहू शकता मस्त झाडांच्या छत्रछायाखाली भुंगासुद्धा आलेला आहे. भुंगा सध्या अड्ड्यात करतोय दंगा. आपल्या मालकाचं नाव खूप गाजवलं या भुंगा बैलाने. पाहू शकता मूर्ती लहान पण कीर्ती महान असा भुंगा. नेहमी बिनजोडला नाव सुटतं या भुंगा बैलाचा. बॅनर पडला जातो आणि मैत्रीपूर्ण लढत होते आणि प्रेक्षणीय लढत होते आणि शर्यत बघायला मजा येतो आणि नक्कीच प्रत्येक अड्ड्यात तो गुलाल घेतो. या मैदानात काय होतं पाहूया भुंगाचं आणि कोणासोबत काय कशी शर्यत होणार आहे ते सुद्धा आपल्यालाच पाहायला भेटणार आहे. आणि मित्रांनो तसंच त्यांचाच तेजासुद्धा आलेला आहे. तेजासुद्धा नाव करतोय. तेजासुद्धा जाईल तिथे शर्यत जिंकून येतो. शरीर सृष्ट बघा तेजा बैलाचा कसं आहे एकदम अवाढव्य मस्त फिटनेस आहे त्याचा. एका साईडला आपल्या साईडला भुंगा आणि तेजा. मित्रांनो पाहू शकतो पाडगाव एक्सप्रेस सुंदरसुद्धा आलं आहे. आपल्याच मैदानात आपल्याच मातीतला खेळ आहे हा आणि याच्यासाठी हा मैदान नवीन नाही. काय बोलाल आज सुंदर बैलाबद्दल आणि तुमचाच मैदान आहे. तुमच्याच मैदानात आज सुंदरची शर्यत जमलेली आहे. काय बोलाल? हाय परफेक्ट नियोजन आहे. आपलाच मैदान घरचंच मैदान. हां पायरा कोण आहे? पायरा आहे आपलं परफेक्ट नियोजन केलेलं आहे. अच्छा अच्छा. मग काय वाटतं आज शर्यत होईल का? होईल ना. शर्यत जमलेली आहे? नाही अजून जमली नाही. हां मग काय बोलाल या बैलाबद्दल तुम्ही? बैल आपला इथलाच आहे पाडगाव एक्सप्रेस सुंदर. हां कोणाच्या नावाने धावला जातो? आपल्याच नावाने बोलतो. हां. संजय सरपे पाडगाव. अच्छा. आणि बैलांनी फायनल घेतलेले सेकंड काट्यात. सेकंड गट. अरे वा 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 फायनल घेतलेली आहे. सो नक्कीच बिंजोड मैदानात तो आज नक्कीच अंगावरती गुलाल केले. नक्की दादा. सो मित्रांनो पाहू शकता आपल्या समोर आहे महाराष्ट्र चॅम्पियन ओवा पेठचा पाखऱ्या आपल्या. सो मित्रांनो पाडगावमध्ये आपण आलो आहे आणि पाडगावमध्ये येणारे नंदी आपण दाखवलेत आणि एक महबूबचा छोटासा व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे. सो नसेल बघितलं तर जाऊन बघा. सो मित्रांनो कंटिन्यू आपल्या चॅनलसोबत पुढे काय काय घडतं ते सुद्धा दाखवणार आहे. सो एवढंच म्हणेन की जर सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये.